आता पण ते दात आहे, ताकद आहे, पण तो तसाच लोक टेकवत नाही किंवा नुसते दात असल्यामुळे किंवा ताकद असल्यामुळे तो दरवाजा तोडू शकत नाही. त्याला दारू पाजावी लागते. हा, त्याला दारू पाजली की मग तो मदमस्त होऊन तो काय करतो की जे दोन दात आहे ते पहिले त्याच्यावर टेकवतो, त्या दरवाजावर टेकवतो आणि अंदाज घेतो आणि मग डोकं टेकवतो आणि डोकं टेकून मग धक्का मारून तो दरवाजा मोडून टाकतो. आता ह्याची ही जी प्रतीक आहे हे नेमकं काय आहे बघा. हत्तीची ताकद म्हणजे जनता, लोक. ही कोंडी फोडण्यासाठी काय पाहिजे? काय पाहिजे? हा, जनता पाहिजे, लोक आपल्या सोबत पाहिजे. मग नुसते लोक तर झुंडी असतात, उठाव करतात, अनार्थिक अराजक उभं राहतात. त्याने काय होत नाही, गर्दीनं काही होत. गर्दीत आपण जी काय बघतो जत्रा आणि कुंभमेळा आणि ह्याच्यात काय साधी जत्रा जनता येते का? पण ती तत्वज्ञानानं प्रेरित नसते. म्हणून हत्ती म्हणजे त्याची ताकद म्हणजे ती जनता आणि त्याची दारू, त्याला जी दारू पाजली जाते ते दारू म्हणजे तत्वज्ञान. पण तत्वज्ञानाला दारूची उपमा देऊ नये. पण तत्वज्ञानानं प्रेरित झालेला माणूस हा कुणाला घाबरत नाही, बिंदास भिडताय. म्हणून तत्वज्ञानानं प्रेरित झालेले जे लोक आहेत ते लोकांसाठी तत्वज्ञान पाहिजे. आणि जे दात आहे, तत्वज्ञान दीर्घकालीन लढ्यासाठी लागतच. जे दात आहे ते सत्याच्या काळामध्ये काय करायचं, पॉलिटिकल लाईन, आताची पॉलिटिकल लाईन तो टेस्ट करतो. काय जी परिस्थिती आहे त्याच्यावर तो दात ठेवतो. म्हणजे परिस्थिती तपासण्यासाठी जी पॉलिटिकल लाईन लागते ते दात आहे, ते दात आहे. आणि त्या दाताने तो चेक करतो. तसं आपण ही चेक केलं पाहिजे की जे तात्कालिक लाईन आहे, पॉलिटिकल लाईन. आता प्रॉब्लेम काय होतो, काय लोकांकडे दात असतात, दाताचे दागिने करतात आणि दूर किल्ल्यापासून जाऊन घरामध्ये त्यांच्या हस्ती दंती असे काही वस्तू ठेवतात आणि ते बोलतात ते किल्ला तोडायचं काम आहे ना, त्याचं उत्तर माझ्याकडे आहे.